सध्याची दृश्य आपण बारामतीमधली पाहतोय। बारामतीमध्ये अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन केलं जातं। या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही देखील उपस्थित आहेत। बारामतीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण होतंय। नटराज नाट्यकला मंडळ या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जय पवार देखील आपल्याला उपस्थित दिसत आहेत। तर हा पुतळा नटराज नाट्य कला मंडळाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला आहे। बारामतीच्या विकासातील अजित पवार यांच्या योगदानाची कायमस्वरूपी आठवण म्हणून या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। कालच अजित पवार यांची 67वी जयंती झाली आणि त्यानंतर आज या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। या पुतळ्याची उंची आहे जवळपास 10 फूट। ब्रॉन्झ या धातूपासून म्हणजेच कांस्य या धातूपासून हा पुतळा तयार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले। हे दृश्य आहे तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। कांस्य धातूपासून हा 10 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। नटराज नाट्य कला मंडळ या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। बारामतीच्या सर्वांगीण विकासात अजित पवार यांनी बजावलेल्या भूमिकेची कायमस्वरूपी आठवण म्हणून हा पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आहे। काही गोष्टी चांगल्या पण वाटतात मनामध्ये, तसंच मन सुद्धा भरून येतंय। दादांचा पुतळा पाहिल्यानंतर मनामध्ये अनेक भावना। खरं तर हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेससाठी भावनिक आणि राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातोय। बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असल्याने या स्मारकाकडे राज्यातील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांनी बारामतीमध्ये जे विकास कामं केली, जे त्यांचं कार्य हे सगळ्यांच्या स्मरणार्थ राहावं यासाठी या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि बारामतीकर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काही वेळापूर्वीच या ठिकाणी पार पडलेलं आहे। मोठ्या संख्येनं बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी एकवटलेले आहेत। नक्कीच आपण पाहतो की बारामतीमध्ये नटराज कला मंदिराच्या समोर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला पूर्णाकृती जो पुतळा आहे त्याचं अनावरण आताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार यांच्या उपस्थितीत आणि तमाम बारामतीकरांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। खरं तर हा अत्यंत भावनिक असा हा क्षण आहे। महाराष्ट्रातील पहिलाच पुतळा जो आहे तो हा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। ब्रॉन्झचा असून 10 फूट उंच आणि 1 टनाचा हा पुतळा जो आहे तो बारामतीतील गजबजलेल्या ठिकाणी भिगवण चौकातील नटराज कला मंदिराच्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणी कामाचा माणूस अशा पद्धतीचा त्यावरती आशय देखील लिहिण्यात आलेला आहे। अत्यंत भावनिक असं सध्या बारामतीमधील वातावरण आहे। जावेद, या ठिकाणी काही इतर कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे का? नक्कीच या ठिकाणी जे आहे ते अजितदादांना श्रद्धांजली म्हणून अभंग, भारुड, गवळणी आणि नामस्मरणाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। त्यामध्ये नटराज कला मंदिराच्या आतमध्ये जे आहे ते ओंकार बैरागी असतील किंवा सिपाली धुमाळ अशा पद्धतीचं यांचं कृष्णा भोईटे यांचं जे आहे ते भजनाचा आणि अभंगाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबरोबर छायाचित्राच्या दालनाचे देखील लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आज। धन्यवाद जावेद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बारामतीमध्ये अजित पवारांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। या पुतळ्याचं वजन जवळपास 1 टन इतकं आहे। 10 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि कांस्य धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। कालच अजित पवार यांची जयंती झाली आणि त्यानंतर आज या पुतळ्याचं अनावरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे।